माझ्या स्कूलचं रोड आहे. म्हणजे सकाळी मी आले होते. हॅलो रोहन, कशा आहात तुम्ही सगळे? मिनी ब्लॉग रेशमत तुम्हाला स्वागत आहे ना. आज आहे शंभूचा PTM. तसा पारूस अवतार करून घेऊन आलाय. सकाळी मी आले होते 9-9:30 वाजता आले होते मी स्कूलमध्ये. आमचं वर्किंग डे दिवस होता आणि हे झोपले होते. मग ते तिकडनं आले आणि मी आत्ता 12 वाजले जाता. शंभूचं 12:20ला PTM आहे. 20 मिनटं अगोदर निघून आम्ही PTMला चाललो. आता काय माहिती काय दिवं लावलं पेपरला. आज गेल्यावरती कळण. तसं तर बोलला पेपरलाही सोपं आहे, असं आहे तसं आहे. आता असंच खरं कळण काय आहे काय नाही. ऑलमोस्ट 12 झालेले आहेत. 20 मिनटं 12:20ला शंभूचं आतमध्ये आम्हाला एंट्री आहे. तर निघालो आहे. स्कूलमध्ये आमचं चालू होतं थोडंसं ह्याचं ओणम, ईद, रक्षाबंधन, 15 ऑगस्ट एवढे सगळे फेस्टिवल सोबत आले. त्याच्यामुळे आम्हाला एक पण सॅटर्डेला सुट्टी नाही आहे. सगळं वर्किंग चालू आहे, कलरिंग आणि पेस्टिंग आणि त्याच्यामुळे टाईमच नाही आहे. आता आम्ही निघालो शंभूच्या स्कूलला. दाखवून मी शंभूचं स्कूल तुम्हाला आज थोडंसं जास्त नाही, कारण की मोबाईल अलाउड नाही कुठंच. छोटे क्लिप्स काढायला आवडतील. भेटूया शंभूच्या स्कूलमध्ये. बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा. कुठे आहे शंभू तुझे स्कूल कुठे आहे? आलं का नाही? अजून किती वेळ टाकन? 2 मिनटं बस. याच रोडनी येते का? पण शंभूचं स्कूल आहे. सारे झाड आहेत सध्या तरी. इकडून जायचं का? पण इथून नाही ना, इथूनच जातात सगळे बघा. इथूनच जायचं ना. विचार कर काय तिचं ना, काय तिचं ना. लगेच सव्वे पण आला काय शंभू? हातभेद मागं लागून स्कूलमध्ये आला वय शंभू? तुझं स्कूल आहे? हां. या अशी चालली उठून. BS कॅरमल पब्लिक स्कूल. हां, बस नंबर 5 आहे. शंभूची बस आहे. हे काय इथं व्हॅन नंबर 5 गेली मागं. इथं 1 आहे. पार्क पण आहे का खेळायला? शंभू कोणता क्लास आहे? क्लास कोणता आहे तुझा? हां, पप्पा नाही मध्ये. पप्पा गेले तरी गर्दीच गर्दी आहे. UKG. हे कुठे जायचंय? that class. A BS Carmel. जो सांग तुझ्या टीचरला क्वेश्चन पेपर दे म्हणून, पेपर्स दे म्हणून सांग ना टीचरला. कसं झालं PTM? बाकी सगळं ठीक आहे त्याचं. इंग्लिशला पहिला पेपर होता ना, थोडेसे कमी मार्क पडले. त्याच्यामुळे यांचा चेहरा तोंड व्हिडिओमध्ये नको बोला असं. तुमचा टाइम गेला, आता यांचा टाइम आला आहे. इंग्लिशचे थोडेसे कमी मार्क आहे. बाकी सगळे थोडेसे कमी मार्क आहे इंग्लिशला. म्हणजे बाकी सगळे 25 पैकी आउट ऑफ आहे त्याला. कन्नड फुल 25 पैकी 25. आणि हिंदीला तर त्याच्या टीचरनी ना स्टार दिला आहे त्याला. नाही, इंग्लिश त्याला 15च पडले. त्याच्यामुळे जास्तच कमी झालं. त्याच्यामध्ये बोलते नापास. तर शंभूला किती दिवस ऐकावं नाही काय माहिती आहे. आणि व्हिडिओ वगैरे काय अलाउड नव्हते तिथं, त्याच्यामुळे काही जास्त काढता नाही आलं. पण ठीक आहे त्याच्या मानाने. आणि UKGमध्ये त्यांनी एवढंसं काही केलं नव्हतं, कारण की माझे पेपर चालू होते त्यावेळेस डिप्लोमाचे ना. त्याच्यामुळं जाऊन येऊन त्याच्या एवढं असं लक्ष नाही दिलं. पण आता इथून पुढे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे ना शंभू?
इकडे इकडे हां कोणता पेपर खराब गेला होता? इंग्लिश ना. ओके पुढच्या वेळेस लक्ष ठेवायचं हां? ठीक आहे त्या मनाने चांगलं आहे. माझ्यापेक्षा त्याच्या पप्पाचं जास्त तोंड उतरलंय. चाललो आता आम्ही रिटर्न परत स्कूलला. बाय. शंभूच्या स्कूलवरून आल्यानंतर ना आमचं काम चाललेलं आहे ते इंडिपेंडन्सचं डेकोरेशन वगैरे. आम्ही टी शर्ट वगैरे घालणार होतो लहान मुलांना ना, त्याचे डेकोरेशन वगैरे चालू होतं. त्याच्यानंतर बोर्ड सेल्फी बोर्ड आणि लगेचच्या लगेच सारखे ना फेस्टिवल आले आहेत. ओणम हा कर्नाटकामध्ये साजरा केला जातो, त्याचं बी डेकोरेशन चालू होतं. आणि आम्ही ते लास्ट इयरचं त्यांनी बनवलं होतं, त्याला आम्ही परत कलरिंग वगैरे करून रिफ्रेश बनवत होतो. आणि ह्याच्यातच टाईम चालला होता आमचा, कारण की आम्हाला सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला आम्हाला हॉलिडे, त्याच्यामुळे एक हा सॅटर्डे आणि दुसरा सॅटर्डेच राहिला होता आमच्याकडे. आणि तसं पण इंडिपेंडन्स डे सॅटर्डेलाच होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही टाईमच भेटला नाही. कृष्ण जन्माष्टमी पण येते, सगळे लगेचचे लगेच फेस्टिवल येतात ना, त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं ईद पण येते. सगळ्यांचं असं म्हणजे ग्रुप बनले होते, ग्रुप वाटून आम्ही सगळ्यांना कामं केलं, म्हणजे सगळ्यांचं काम चालू होतं, काही ना काही चालूच होतं काही ना काही. आणि त्याच्यानंतर ना आम्ही आधी मॉलला गेलो होतो, टेक्सिस मॉलला, आणि त्याचा मी टेक्सिस मॉलचा एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामुळे त्याला काही मी घेतलं नाही. आणि त्याच्यानंतर ना आम्ही आलो होतो मामी मॅमच्या घरी. ही मामी मॅमची मुलगी आहे त्रिशा, आणि मधू मॅम होती माझ्यासोबत. ती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार सगळ्यांना तुम्हाला. हे मामी मॅमचं काम चालू होतं ना, आम्ही आल्यानंतर त्यांना थोडंसं कामाला लावलं होतं आम्ही, ज्यूस वगैरे. तोपर्यंत त्रिशा आम्हाला घर दाखवत होती तिचं. म्हणजे एका सॅटर्डेमध्ये आम्ही स्कूलचं काम केलं, शंभूचं पॅरेंट्स मिटिंग झाली, परत आम्ही थोडंसं मॉलला वगैरे जाऊन आलो. आणि त्याच्यानंतरनं परत इंडिपेंडन्स डेचं डेकोरेशन, बाकीचे जे कृष्ण जन्माष्टमी ओणम ते कार्यक्रम त्यांचं बी डेकोरेशन केलं. आणि प्लस मामी आमच्या घरी पण आलो होतो आम्ही, कारण की ना त्यांनी मी ज्यावेळेस मधू मॅमला सोडवायला आले तर त्यावेळेस ते बोललं की मध्येच मामी मॅमचं घर आहे, त्याच्यामुळे आम्ही, तिचं नावच मामी आहे त्याच्यामुळं मॅम वगैरे जे असं वेगळं असं पूर्ण व्यवस्थित येत नाही आहे. तिच्या पण घरी गेलो होतो, आणि तिची पण सेम मुलगी आहे आमच्या शंभूचंद्रांच्या एजचीच आहे, मधू मॅमची मुलगी आणि तिची मुलगी सेमच आहे एका क्लासमध्ये. त्याच्यामुळे ती घर वगैरे आम्हाला दाखवत होतं. सी माय हाऊस इज लुकिंग नाईस लाईक दॅट शी से, असं म्हणजे असं ती बोलत होती. आम्ही पण पाहत होतो, मध्येच लाईट येत होती जात होती, आणि वरती त्यांच्या घराचं डेकोरेशन वगैरे दाखवलं त्यांनी. म्हणजे तिचा स्वभाव ना खूप फ्रेंडली आहे, खूप छान. म्हणजे नाही का, आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनटं थांबलो असून फक्त, कारण की मला जाऊन परत मागं यायचं होतं. यांची होती सेकंड, यांची होती नाईट, त्याच्यामुळे यांना जायचं होतं नाईटला. आणि ती डान्स वगैरे करून दाखवत होती. चाललं होतं आमचं असंच टाईमपास. आणि तिकडनं आल्यानंतर ना मग आधीमध्ये काही मला टाईमच नाही भेटला ह्या आठवड्यात थोडंसं म्हणजे असं व्हिडिओ वगैरे बनवायला. आमचं हे स्कूलचं काम चालू होतं, स्कूलचं झालं की घरचं झालं का स्कूल, त्याच्यामुळे कुठे बाहेर बी नाही, काय नाही. त्याच्यामुळे मला असं व्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. त्याच्यामुळे मी ना लाईव्ह पण बनवलं होतं, ते नागपंचमी झाली आता त्याचं. आणि हा थोडासा व्लॉग माझा लेट आहे इंडिपेंडन्स डेचा. आणि लास्ट इंडिपेंडन्स डेचं पण थोडंसं मी डेकोरेशन वगैरे घेतलं आहे. कसं वाटतं तुम्हाला ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.